कसला भारी आहे ना तो. मीनलचा हिरो स्वप्नील. शोपुडी बोकुडी कुकुडी. मीनलच्या जागेवर असते ना तर तुला किस केल्या वगैरे सोडलंच नसतं. शोपुडी बोपुडी कुकुडी. चकोडी बकोडी कोकोडी. आपल्यात काय कमी आहे राव? आमच्या दोघात तरी काहीच कमी नाही. मी माझ्याबद्दल बोलतोय. लुक्स, बॉडी, गोरा रंग सेम स्वप्नील. म्हणजे दाढी केली ना की डिक्टो स्वप्नील दिसेल. काय सांगतो? लहानपणीचे फोटो दाखवू का? दाखव. आहे बघ. अरे पण तू तर तुझे फोटो दाखवणार होतास ना. हा, स्वप्नील जोशीचा लहानपणीचा फोटो वाटतोय. माझा फोटो आहे. हा स्वप्नील यार, सेम सेम सेम. फक्त इंग्लिश मध्ये मार खाल्ला रे मी. नाहीतर आता तिच्या सीन सेवर वर माझा फोटो असता. कशावर? पडदा नियंत्रक. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मला एकदा एक वार स्वप्नील जोशीला मळायचंय. भेटायचंय. हो. ही जर आता स्वप्नील जोशीला भेटली ना तर ती त्याला खरंच मळून टाकेल ना. आशू मग फोन लावायचा का मीनलला? रेशमा प्लीज प्लीज लगाड दे फोन लगाड दे. गुड गर्ल छे ने. कायच प्रॉब्लेम नाही, मीच लावते फोन. मला पण बोलायचं त्याच्याशी. लगाड. आय लव्ह स्वप्नील जोशी. काय काय अगं आपल्याला माहितीये का तिथली सॅच्युरेशन सिच्युएशन? सांगितलं ना इंग्लिश मध्ये मार खाल्लाय. खूप खाल्लंय रे. अगं ना म्हणजे आपल्याला नक्की माहित नाही ना तिकडं काय चाललंय, म्हणून मी बोललो, बाकी काही नाही. ओके. मला एकदा स्वप्नील जोशीशी बोलायचंय. जो मी तुला ना 1 महिन्याचा क्लास फ्री देईन. काय आपली मीनल अडकली ना स्वप्नील जोशी सोबत रूम मध्ये, तर मग तिकडं अडचणी असतील. आपण फोन केला, गेलो तिथे तर अडचणी वाढतील ना, म्हणून नको म्हणतोय. बाकी काही. रोमॅन्टिक. एका रूम मध्ये दोघे जण काय करत असतील. काय मी गाणं म्हणते. एक लड़की भीगी भागी सी सोती रातों में जागी सी मिली एक अजनबी से कोई आगे न पीछे तुम ही कहो ये कोई एकदम सोपं आहे. व्हेरी सिम्पल. तुम्ही ट्राय तर करा एकदा. बघा हे बघा. आधी असं करायचं. 1 ओके 2 and 3. अडकलं ना, असं नाही. बघा नीट लक्ष द्या. 1 2 and 3. अरे तुम्ही एक मिनिट. मला हे येतंय. हे काय खूप कठीण नाही. म्हणजे मी स्टंट्स करतो, मी डान्स करतो, म्हणजे हे काही कठीण नाही. मला ऍक्च्युली मला खूप भूक लागली. म्हणजे मला भूक लागली आणि मी थोडा पॅनिक झालोय. पण म्हणजे भूक नसती लागली ना, मी हे पटकन केलं असतं. असं याच्यात काही हे नाही. भूक लागली का? Yes, मला तुझ्याकडे खायला. ओह लवली. म्हणजे तुम्हा मुलींना आम्ही बोलतो पर्स वरून की खूप कोंबलेलं असतं पर्स मध्ये वगैरे, पण अशा अडीअडचणीच्या वेळेला तुमची पर्स कामी येते. सुपर. दे ना काहीतरी म्हणजे
यू नो. हा. लवंग. लवंग. खूप जास्त होईल हे. मला वाटलं काहीतरी हलकं फुलकं निघेल पर्स मधून. हे म्हणजे डायरेक्ट लवंग. नको, राहू दे, खूप हेवी होईल. ओके. थँक्यू. मस्त झालं, सुपर मस्त. एक सेकंड. थँक्यू. वापस और अगला डेट कब मिलेगा अपने को? डेट काय तू म्हणशील तेव्हा. सब बोलते देते तो कुछ है नहीं. कितना बहन हो गया, ये डेट कैसे से देना है आपका? सांगतो, चल सांगतो. $1 मिलियन हेच पाहिजे होतं मगाशी. नाही काय नाही. एनिवेज, गुड जॉब. बाय द वे, तू मगासपासून जो माझ्याबरोबर एक सेल्फी घ्यायचा प्रयत्न करतेस, तो मिळाला का नाही? सॉरी. नो, यू शुड नॉट बी. एक सेल्फी काढू तुझ्या फोनमध्ये. हो हो. एक मिनिट. इझी 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 इझी. तिकडे कॅमेरा तिकडे. हां तिकडे. रेडी? कम. वन मोर. थँक यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. परफेक्ट परफेक्ट. एक मिनिट. नाही 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 नाही. डावीकडनं 1.5 मिलीमीटर वर घे. तुझ्या डावा म्हणजे राईट ना? रॉंग. रॉंग? असं कसं असेल तुझ्या? बघा, उजवीकडनं म्हणजे राईट आणि डावीकडनं म्हणजे रॉंग. अगं तसं नाही. डावीकडे म्हणजे लेफ्ट. सुजय, हा हात दुखतोय माझा. ओ सॉरी 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 सॉरी. फिक्स करून टाका ते. एक मिनिट. हे इकडे लावायलाच नको. आणि तुला हे आत्ता सुचतंय. हे काय जॉमेट्रीच्या दृष्टीने विचार करता काय होतंय की इकडे ते काय. घे, तूच लाव. अच्छा. मिरल कसली हॅपी होईल ना. आपण सगळे मिळून तिच्यासाठी सरप्राईज देतोय. ऍब्सोल्युटली. नाही पण आपण हे करायलाच पाहिजे होतं. इतकी मेहनती मुलगी आहे ना मिनल आपली. खरंच मला पहिल्यापासून वाटतं तिने अभिनयातच जायला पाहिजे होतं. म्हणजे वरवर पाहतं ती टाइमपास करते असं वाटतंय, पण स्ट्रगल चालू होता तिचा. सगळे कुठे आहेत? आशू खाली गेला आणि कैवल्य टॉयलेट मध्ये. अजून? हो अरे सुजय, मगासपासून आत आहे. इतकं वेळ? मला वाटतं त्याची तब्येत थोडीशी बिघडली आहे. हो बघ, आता ना आपला बोर्ड रेडी आहे, कॅन्डल्स रेडी आहेत आणि केक पण रेडी. हा आशूने खाल्ले हे. असू कुठे तो कुठे त्याने का केलं असं? मी ना दारामागे लपते आणि ओरडते. ओके, 5, 2, 3. सरप्राईज. काय काय हार्टला ब्रेक लागला असता माझ्या. हाड ब्रेक करतो तुझी हाड. अरे भांडू नका. अरे काय भांडू नका. एक मिनिट. मिनल साठी जो केक आणला होता त्यातला केक खाल्लास तू एवढा सासा काढून. शबरीचं उदाहरण तुला माहिती नाही का? शबरीने जशी बोर टेस्ट केली होती ना, तशी मी टेस्ट केली मिनल साठी. शबरी ना? शबरी आहेस तू. तू बकासूर आहेस, कळलं का तुला? आता समजा मिनल आली असती तर तिने काय कैवल्य, बाहेर ये. बाहेर येतोस का दार तोडू? हे झालं का सरप्राईज देऊन? कोण होती मिनल तेव्हा?
एवढ्याशा घरात एका कोपऱ्यात निश्चित शांतपणे दुर्लक्षित पडलेली गरीब गाय होती ती. आणि म्हणजे तिकडे लोक जगू द्यायचे नाहीत, राहू द्यायचे नाहीत. अहो ऑडिशनला निघाले ना की फरशी पुसायला लावायचे मला. काम करू द्यायचे नाहीत बिलकुल. म्हणजे फक्त घरातलंच काम करायचं, भांडी धुवा, स्वयंपाक करा, सगळं करायचं. नुसते हाल माझे. इतक्या वाईट परिस्थितीत तुम्ही राहायचात मिस मिनल? विश्वासच बसत नाही. मला माहितीये झोपूही द्यायचे नाहीत मला. कधीही उठवायचे. पहाटे 3, 4, 5 कधीही कसेही उठवायचे. लाथा मारून उठवायचे, कानात भांडून उठवायचे आणि सकाळी सकाळी गुळण्या करत उठवायचे. ओ हो. कॅमेरामॅन आशुतोष वरच आरोप झालेला आहे. कॅमेरामॅन आशुतोष, तुम्ही मिनल मॅडम यांना गुळण्या करून त्रास द्यायचा. कॅमेरा जरा स्वतःवर धरा. नाही नाही, मी त्रास द्यायचो नाही. ते मी गुळण्या करायचो, कारण नाहीतर मग वास येतो ना तोंडाला. आज गुळण्या केलेल्या दिसत नाहीत. कितीतरी वेळा सांगितलं आम्हाला. मला तर सांगायचा काय तर म्हणे तुला ऍक्टिंगच जमणार नाही, तुला काहीच करता येत नाही, तू कसली हिरोईन होणार. हो ना? हो असं सांगितलं होतं त्यांनी. हो अरे याने सांगितलं म्हणून मी रिसेप्शनिस्टचा इंटरव्ह्यू पण दिला. पण नेक्स्ट डे माझं नशीब पलटलं आणि आज बघ. आणि का रे? कशासाठी हे सगळं? कारण तू विचारलेल्या काही फालतू प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरं मला आली नाहीत म्हणून. ऍक्च्युली काही नाही, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आली नव्हती तुला. मी स्टार झाली आता, कळलं ना? काय रे, तुला माहिती का माझा पोर्टफोलिओ गहाण ठेवला मी. दुसऱ्या मुली माझ्या पोर्टफोलिओवरती त्यांचे चेहरे चिकटवून त्यांना कामं मिळाली. आणि मी बघ. तरी पण त्यांना कामं मिळायची. मी मात्र कधीच गरबाडं वेळेत दिलं नाही. सुजा, मी स्टार आहे. स्टार मिनल मॅडम जी, आम्हाला तुमच्यावर फोटो मिळेल का प्लीज? ओ शो, व्हाय नॉट? एक मिनिट, एक सेल्फी काढूया. हे घे. बसतो खाली बसतो. माझ्यासाठी काय तुमच्या हाताखाली काम असेल तर बघा. मॅडम इथे बघा या. प्लीज. ओके, या. सेमिनल. एक मिनिट, खांद्यावरून हात काढ. सेमिनल. परफेक्ट. गाईज ऐका ना, मला पण तुम्हाला एक फोटो दाखवायचा आहे. कसं आहे का स्वप्नील? रेश्मा, पास आता बास. मी आपलं सहजच विचारत होते. ऐक तर, खूप भारी आहे ग तो. तुला माहितीये का, तो ना दात कोरतो, पेपर वाचतो, तो बायकोला पण घाबरतो. त्यात काय एवढं? गुरुत्वाकर्षणाचा नियमच आहे तो. आय लव्ह यू स्वप्नील जोशी. I love you स्वप्नील. बच्चू. I love you स्वप्नील जोशी. सुरेखा आपल्याला पटलेली. श्याम कुठे चालला?
अरे वरती चाललंय वसुली करायला. अच्छा, कोणाकडे? अरे तुमच्याकडे चल, वाटत भेटला, चल तू पण चल. आमच्याकडे आता जाऊ नको, आता जाऊ नको. कसं आहे, मिनल मॅडम जरा तयारी करतात, बिझी आहेत त्या. मीनल मॅडम केव्हापासून झाली? आणि कसं माझं तिच्याकडेही काम आहे, तिच्याकडूनही उधारी घ्यायची आहे. चल, एक मिनिट तू उधारी सगळ्यांकडनं घे. पहिले आधी ऑर्डर लिहून घे, तुझ्याकडेच काम आहे. हा, लिहून घे. आज पार्टी आहे, एकदम जंगी मोठी पार्टी. हा, आपल्याला पाहिजे चिकन मंचुरियन, पनीर चिली, हाक्का नूडल्स, शेजवान राईस आणि चॉप्सी, अमेरिकन आणि चायनीज. 585. या सगळ्याचे 585 आणि राहिलेले 311 रुपये आधी दे, मग तुझी ही सगळी ऑर्डर घेतो. श्याम, तुझे हे 585 रुपये, 311 आणि जे काय मोठे मोठे आकडे आहेत ना, त्या सगळ्याची बेरीज करू आणि तुझ्या तोंडावर फेकू आम्ही. हा. तोंडावर फेको. हा, पैसे हा. कसे? कैसे? हं? तेच सांगायला येत होतं ना. कसं आहे, लाईफ मध्ये कधीही कोणीही कसंही काही बनू शकतं. आता आमची मिनल, ती कालपर्यंत कोण होती? स्कॉलरची भाडे करू. नाही, एक भांडकुदळ मुलगी, तिचा हात सटासट लागायचा. पण ती आज कोण आहे? स्कॉलरची भाडे करू. नाही, आज ती हिरोईन आहे. आमची मिनल हिरोईन झालीये. कोण? मिनल हिरोईन. मग 311 रुपये द्यायला सांग आधी तिला. काय पटत नाही, विश्वास नाही माझ्यावर. हे बघ, काय मिनल बरोबर स्वप्नील जोशी. खरंय? टच करून बघ ना. हा रे, खरंय रे. खरंय, हा खरंय, मिनल खरी आहे, फोटो सुद्धा खराय. म्हणूनच माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्लॅन होता, पण तुला ते इंटरेस्ट नाही म्हणणार काय, जातो मी. यार काय यार, तू कुठे चाललाय यार? प्लॅन आहे माझ्यासाठी. माझ्यासाठी प्लॅन आहे. सांग ना, मला जाम इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट आहे. काय करायचं, हा फोटो आहे ना, घ्यायचा आणि मोठा छापायचा. हा, आणि तुझं हॉटेल आहे ना, त्याच्या बाहेर लावायचा. मग लोक तिकडे गर्दी करतील, विचारतील मिनल मॅडमचा फोटो इथं कसा? आणि तू सांगायचं, अरे मिनल मॅडम, अरे हिची तर माझ्याकडे 311 रुपयाची उधारी आहे. सिरियसच नाही तू, तुला इंटरेस्टच नाही. चाललो ए, नाही रे, काय रे तू यार, काय इंटरेस्ट आहे. तू काय सांगायचं त्यांना सांगायचं, इथले जे टेस्टी डिशेस भेटतात ना, त्या सगळ्या मिनल मॅडमला आवडतात. मग लोक म्हणतील, हो, मिनल मॅडमला ज्या डिशेस आवडतात त्या आम्ही खाल्ल्याच पाहिजे. लोक अजून गर्दी करतील, मग अजून रांगा, मग रांगा की पैसे, मग रांगा की पैसे, की पैसे की पैसे, की पैसे की पैसे. रांगा, तू पैशात रांगा. मस्त मस्त प्लॅन मस्त आहे. पण हे कसं होणार? कसं होणार सांगतो. फक्त आज रात्रीच्या पार्टीचं सेटिंग करायचं. काय पाहिजे आपल्याला? चिकन मंचुरियन. माहितीये का, जेव्हा त्यांनी बोलवलं तिकडे ना, तेव्हा आधी मला वाटलं की नेहमीसारखं काहीतरी साधं असेल, ऑडिशन असेल. मी तिकडे गेल्यावरती सगळे इतके चांगले वागले माझ्याशी. पहिल्यांदा मला आयुष्यात माझी कॉस्ट्युम ट्रायल झाली. त्याच्यानंतर फुल डे माझं शूटिंग होतं. सगळ्या शॉट्स मध्ये मी होते. माझा क्लोजअप पण घेतला त्यांनी. आणि माहितीये का, तिकडे स्वप्नील जोशी आला होता. मी त्याच्याकडे बघितलं ना, तेव्हा आधी मला वाटलं तो माझ्याशी बोलणार सुद्धा नाही. पण तो माझ्याशी बोलला. मला येऊन म्हणाला की तुम्ही खूप चांगली ऍक्टिंग करता, पुढे तुम्ही खूप मोठे व्हाल. पण शेवटी मी दिसलेच नाही यार. मला तर खूप गिल्टी वाटतंय यार. आत्ते भावाला असंच वागवायचंय, मला जास्त मार्ग पडायचे म्हणून. तू का हसतोयस? अरे फिल्म आहे ती, फिल्म तुमच्या आयुष्यात नाही घडलंय, खोटं असतं सगळं.
मला एक कळत नाहीये, ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींवरनं कसं काय रडू येतं रे तुम्हाला सगळ्यांना एकत्र? आम्हाला येतं रडू, तुला कसं नाही येत? नाही हसतोयस काय, सांग ना का नाही येत? नाही बघ, फिल्म चांगली आहे, मलाही आवडली फिल्म, पण मला एवढं कळतं की फिल्म चांगली असेल तर ती शांतपणे बघावी ना, त्यातनं जो बोध घ्यायचा तो घ्यावा. असं नॉनस्टॉप ढसाढसा रडत बसलं तर तो मुद्दाच आपल्यापर्यंत पोहोचणार नाही फिल्मचा. मलाही कळत नाही, असं व्हायलिन लावल्यासारखे सगळे एकत्र कसे काय रडायला लागतात तुम्ही? हा बरं, रडणं ही एक अत्यंत पर्सनल गोष्ट असते आपल्यापुरती, तर तुम्ही सामूहिक रडणं कसं काय करू शकता मला अजून कळत नाही. कमाल युनिटी आहे तुमच्या सामूहिक रडण्यात. काय लागलं ना, लागलं का? उठून बघ. जास्त लागलं दिसतंय. अरे हसतोस काय? ठीक आहे, एवढं काय आहे, मी काय एवढं वीक नाही लागल्यावर लगेच रडायला. इट्स ओके. नाही, काय रडणारी माणसं वीक बीक नसतात, त्यामुळे रडू येत असेल तर रडून घे बाबा, कंट्रोल नको करू. काय मी काय मुलगी आहे का लगेच रडायला? का मी आशू आहे, काही झालं की डोळ्यात पाणी यायला? काय रे, काय म्हणणं आहे तुझं? म्हणजे काय मुलांनी रडू नये, फक्त मुलींनी रडावं? हा? का तू काय जन्माला आलास तेव्हा रडला नाहीस का, तेव्हा मुलगा नव्हतास? हा काय नाही यार, हे ना सगळं हे समाजाने शिकवून ठेवलेलं आहे आपल्याला लहानपणापासून. मुलगा आहेस ना रडायचं नाही, मुलगी आहेस ना रड, तू काय, तू तर विकच आहेस, मुलगा बघ किती स्ट्रॉंग आहे. नाही ना, या पोरांना ना लहानपणीच ना कुदवून कुदवून रडवायला पाहिजे, म्हणजे असं माज करणार नाहीत मोठी झाल्यावर. ऍब्सोल्युटली. आणि कैवल्य, तुला पुरुष म्हणून सांगतो, हा जो काय समाजाने रोल दिलाय ना आपल्याला स्ट्रॉंग असण्याचा, मला बर्डन वाटतं त्याचं. आणि ही काय डेफिनेशन आहे स्ट्रॉंग असण्याची? काही झालं तरी रडू नका. अरे उलट वीक होतो माणूस अशाने. खरंच नैसर्गिक भावना आहे ती, त्याचा निचरा नाही केला तर प्रेशर येतं हार्टवर. अरे खरं आहे, भारतीय पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त आहे बायकांपेक्षा. बरोबर आहे, होणारच, कारण पुरुष मूर्खच असतात ना, अक्कलच नसते. कसं असतं, एका पाईपात जर कचरा साठला आणि त्याच्यावर पाणी आलं तर काय होतं? तुंबतं, पाईप फुटतो, हार्ट अटॅक. बघ 80% ऑलरेडी तुंबलंय. जाशील ना एखाद दिवस हार्ट अटॅकने, बघ रडून बघ. कैवल्य रडा. कसं आहे ना रेश्मा, जेव्हा आपल्याला लागतं ना जोरात, म्हणजे बाहेर आत कुठेही, तरी आपण रडणं कंट्रोल करू शकतो ना, तेव्हा असं म्हणता येतं की आपण मोठे झालो, मच्युअर झालो. तुमलं की जाऊन फ्लश करायचं, हलकं वाटतं. तू सुद्धा वेळेत फ्लश करा, नाहीतर हार्ट अटॅक येईल आणि वारशील. गेला तो कैवल्य, अरे तू गेला, अरे ती बोट पण बुडली. कमाल आहे यार, कमाल आहे. काल रात्रीपासून ही 5वी फिल्म बघितली आहे मी, ट्रॅजिक एंडिंग असलेली. डोळ्यात एक टिपूसही नाही आला माझ्या पाण्याचा. तू आत्ता फिल्म बघून 15 मिनिटंही झाली नसतील, तू बसलीस आणि कसं काय शक्य आहे यार? तो गेला, का गेला तो? अरे त्याचं वय होतं का जायचं?
हे बघ रेश्मा आता जे मेलय ना ते जॅक नावाचं पात्र मेलय. हे बघ, तो जो लिओनार्डो आहे ना, तो ऍक्टर, तो जिवंत आहे अजून. त्याच्या टायटॅनिक नंतरच्या फिल्म्स दाखवू का मी तुला? मला माहितीये हे खोटं आहे. तरी पण खरं कसं काय रडायला येतंय मग तुला? म्हणजे तुला म्हणायचं मी खोटं रडतेय? बोला, तुम्ही सगळे माझ्या रडण्यावरनं बोला मला. तसं नाही, मला एवढंच म्हणायचं की असं बरोबर त्या क्षणी कसं काय पाणी येतं यार तुमच्या डोळ्यातून? मी तुला सांगून ठेवते कैवल्य, मी असं मुद्दाम खोटं रडत नाही. माझ्या शाळेतल्या मुली मॅडम ओरडू नये म्हणून अशा एकटक एका बिंदूकडे बघत राहायच्या, टचकन डोळ्यात पाणी यायचं. पण तेव्हा सुद्धा मला खरं रडू आलं तरच रडायचे मी. सी, दॅट इज माय पॉइंट. मुद्दाम प्रयत्न नाही केला तरी काय असं बटन दाबल्यासारखं कसं काय पाणी येतं डोळ्यातून? ते बास झालं तुझं कैवल्य, बास झालं. काय आहे ना, मला माहितीये की तुला माहितीये की मला माहितीये तू रडू शकतोस, म्हणून मला त्रास देतोयस तू, बाकी काही नाही. अरे हे बघ रेश्मा, तू तुझा मुद्दा असा मुद्दाम जोरात मांडलास ना तर माझा मुद्दा खोडला नाही जाणार आहे, कळलं ना? तरी पण मुद्द्याचा मुद्दाच नाहीये. तुझं कसं आहे माहितीये, लोकांना रडवायचं आणि स्वतःचे अश्रू तिजोरी बंद लपवून ठेवायचे, सेफ ठेवायचे. बाकी आमचे अश्रू असं रस्त्यावर पडलेत ना, येऊन जाऊन कोणी किल्ली उडवतं. अरे रेश्मा, तुला कळत नाहीये, मला मरायचं नाहीये रेश्मा, म्हणून मी जेन्युइनली प्रयत्न करतोय यार. मरायचं नाहीये म्हणजे काय? अच्छा, हा, तुझं असं असेल ना, आता मी इथे उभी आहे, ढसाढसा रडेन, मग माझ्या अश्रूंचं आहे ते छोटंसं तळं होईल, त्यात बुडून मरशील तू, असंच बोलशील ना आता? हेच म्हणणं असेल तुझं? हा काय विनोद आहे रेश्मा? विनोद? हा तुझा विनोद आहे. तू असेच विनोद करतोस, तू विकृत आहेस. मला तुझ्या मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला का? म्हणजे डेंटिस्टचे स्वतःचेच दात किडले तसं वाटतंय. आय थिंक ना याच्या बॉडीत कोणा दुसऱ्याचं सिम कार्ड टाकलंय. स्कॉलर काय केलं मी? तू कचरा कसं काय काढला तुंबलीला? मी काहीच नाही केलं. काट्याने काटा काढतात तसा सुराने सूर काढला फक्त. हा सिनेमे बघून रडत नाही. दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख आलं तरी त्याला अश्रू फुटत नाही. मग त्याला वाईट वाटत असेल पण तो रडत नाही. स्वतःच्या आयुष्यावर तो तिरकस विनोद करतो. पण एक गोष्ट आहे जी थेट त्याच्या काळजाला जाऊन भिडते, त्याला आतपर्यंत हलवते. म्युझिक. सो मी काहीच केलं नाही. मी फक्त भीमसेन जोशींची भैरवी लावली आणि हेडफोन त्याच्या कानाला लावला. बाकी काम भीमण्णांच्या सुरांनी केलं. म्हणजे प्रत्येकाची कचरा काढायची तार आहे ना, ती वेगळी असते. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.